हो. जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एमके स्टडी फॉर इंडियन फिजिकल अकॅडमी गोंदिया. तर आपण आज या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा घटक घेऊन आलेलो आहोत. मराठी व्याकरणातील अविकारी शब्दाच्या जातीमधील सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे शब्दयोगी अव्यय. जर तुम्ही पाहिलं असेल किंवा शिकलेला असेल तर शब्दयोगी अव्यय हा अविकारी शब्दाच्या जातीमधील क्रिया विशेषण उभ्यानवी अव्यय आणि त्याच्यानंतर जर सगळ्यात महत्वाचा घटक पाहिला तुम्ही तर तो आहे शब्दयोगी अव्यय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शब्दयोगी अव्यय या घटकावर 2024 ला झालेल्या पोलीस भरतीमध्ये कोणत्या जिल्ह्याला कोणता प्रश्न आलेला आहे हे आपण या ठिकाणी आज सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. तर चला, आजचा या ठिकाणी घटक जर पाहिलं तुम्ही तर तो आजचा घटक आहे या ठिकाणी शब्दयोगी अव्यय. आणि शब्दयोगी अव्ययावर आपल्याला कोणते प्रश्न आलेले आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. तर चला सुरुवात करूया आपण. प्रश्न क्रमांक पहिला. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालीलपैकी शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता? प्रश्न विचारलेला आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त 2024 ला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला शब्दयोगी अव्ययाचा प्रकार या ठिकाणी विचारलेला आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला मुद्दा तर तुम्ही हे समजून घ्या की शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय असते. तर एखादा शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय असतो, तर एखादा नाम किंवा सर्वनाम यांच्याशी परस्पर संबंध जोडणारा वाक्यातील जो शब्द असतो किंवा नाम किंवा सर्वनाम यांचं वाक्यातील इतर शब्दांशी जोडण्याचं काम एखादा शब्द वाक्यामध्ये करत असेल त्याला म्हटलं जाते शब्दयोगी अव्यय. आणि शब्दयोगी अव्ययाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या, शब्दयोगी अव्यय हा काय करत असतो तर नेहमी एखाद्या शब्दाला काय करतो तर जोडून येत असतो. कसा येतो? जोडून येत असतो. त्याला म्हटलं जाते शब्दयोगी अव्यय. मग शब्दयोगी अव्यय हा एखाद्या नामाला जोडून येऊ शकते, एखाद्या सर्वनामाला जोडून येऊ शकते, एखाद्या विशेषणाला जोडून येऊ शकते किंवा मग एखाद्या क्रिया विशेषणाला देखील जोडून येऊ शकतो. तर एखाद्या शब्दाला जोडून आलं समजा तर त्या ठिकाणी त्याला म्हटलं जाते शब्दयोगी अव्यय. मग या ठिकाणी जसं आपण फॉर एक्झाम्पल झाड हा एक नाम आहे, मग आपण या झाड या शब्दाला जर खाली हा शब्द जोडला आपण तर या ठिकाणी झाडाखाली याचा अर्थ या नामाला हा खाली शब्द जोडून आला, याचाच अर्थ याला काय म्हटलं जाईल तर याला शब्दयोगी अव्यय म्हटलं जाईल. तर या पद्धतीने शब्दयोगी अव्यय हे काय करत असतात तर वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचं वाक्यातील इतर शब्दांशी संबंध जोडण्याचं काम त्या ठिकाणी शब्दयोगी अव्यय करत असतात. आता या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं आहे तर प्रश्न विचारलेला आहे आपल्याला शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता. मग या ठिकाणी शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. मग या ठिकाणी पहिला पर्याय आहे प्रथम द्वितीय तृतीय. हे वास्तविक मध्ये जायला पाहिला आपण तर हे कशाचे प्रकार आहेत तर विभक्तीचे प्रकार आहेत. कशाचे प्रकार आहेत? विभक्ती प्रत्ययाचा प्रकार आहेत. त्याच्यानंतर विकल्प बोधक, कारण बोधक आणि संकेत बोधक. तुम्ही मागच्या व्हिडिओला कालच्या व्हिडिओला जर पाहिले असाल तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की हे कशाचे प्रकार आहेत तर उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत. कशाचे आहेत? उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर करणवाचक, विनिमयवाचक, परिणामवाचक हे जर पाहिलं आपण तर हे आहेत मित्रांनो शब्दयोगी अव्ययाचे प्रकार. शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत. कारण मराठी भाषेमध्ये जर पाहिलं तुम्ही तर शब्दयोगी अव्ययाचे जवळपास तुम्हाला 18 प्रकार पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये स्थलवाचक असेल, त्याच्यामध्ये कालवाचक असेल, त्याच्यामध्ये रीतिवाचक असेल, त्याच्यामध्ये परिणामवाचक असेल, त्याच्यामध्ये योग्यतावाचक असेल, त्याच्यामध्ये करणवाचक असेल, त्याच्यामध्ये विनिमयवाचक असेल. तर असे शब्दयोगी अव्ययाचे तुम्हाला एकूण 18 प्रकार पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर कर्तरी, कर्मणी आणि भावे हे जर प्रकार म्हटला तर हे प्रयोगाचे प्रकार आहेत. मग या ठिकाणी आपल्याला शब्दयोगी अव्ययाचा प्रकार विचारलेला आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 करणवाचक, विनिमयवाचक आणि परिणामवाचक हे तीनही प्रकार पाहिलं तुम्ही तर हे कशाचे पाहायला मिळतात तर शब्दयोगी अव्ययाचे प्रकार पाहायला मिळतात. तर या ठिकाणी चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे
पतंग झाडावर अडकला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. बुलढाणा पोलीस शिपाई भरती 2024 ला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. वाक्य काय म्हणतो तर पतंग झाडावर अडकला कुठं झाडावर अडकला या पद्धतीने एक वाक्य आहे. मग झाडावर अडकला म्हटलं तर या ठिकाणी या नामाला हा शब्द जोडून आलेला आहे. वास्तविक पाहता तुम्ही पाहिलं तर जास्तीत जास्त ही क्रिया विशेषणे एखाद्या नामाला जोडून येत असतात. आता या ठिकाणी क्रिया विशेषणे काय करतात तर एखाद्या नामाला जोडून येतात तेव्हा ते काय होत असतात तर ते होत असतात शब्दयोगी अव्यय. काय होत असतात तर शब्दयोगी अव्यय. आता या ठिकाणी क्रिया विशेषण आणि शब्दयोगी अव्ययामध्ये फरक लक्षात घ्या. जर आपण म्हटलं की फॉर एक्झाम्पल पतंग वर गेला तर या ठिकाणी कुठे गेला वर गेला तर हा क्रियेबद्दल माहिती सांगते. याचा अर्थ हा काय झाला क्रिया विशेषण झाला. काय झाला क्रिया विशेषण झाला. पण हाच क्रिया विशेषण जर समजा एखाद्या नामाला जोडून आला असेल जसं या वाक्यामध्ये झाड या नामाला जोडून आलेला आहे याचाच अर्थ हा काय होईल तर हा होईल मित्रांनो शब्दयोगी अव्यय. आणि हा काय करतो तर नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध निर्माण करण्याचं काम करत असते. तर या पद्धतीनं या ठिकाणी काय होईल तर शब्दयोगी अव्यय होईल. कारण वर हा शब्द कोणाला जोडून आलेला आहे तर झाड या नामाला जोडून आलेला आहे. पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे या टोपी खाली अजून या ठिकाणी टोपी हे एक नाम आहे. या ठिकाणी खाली हा शब्द जोडून आलेला आहे. दडले का या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. अधोरेखित आहे टोपी खाली याचाच अर्थ नामाला जोडून आलेला आहे. याचाच अर्थ शब्दयोगी अव्यय पर्याय क्रमांक 2 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल. तुम्ही जर पाहिलं असाल जर तुमचं मराठी व्याकरणातील सगळ्या संकल्पना क्लिअर असतील तर तुम्हाला कोणताही प्रश्नाचा अवघड जात नाही. फक्त त्या एखाद्या घटकाची संकल्पना तुम्हाला सविस्तरपणे माहिती असायला पाहिजे. आणि जर तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यास करायचा आहे तर मराठी हा एक असा विषय आहे मित्रांनो. या विषयामध्ये तुम्हाला 25 पैकी 25 मार्क घेणे म्हणजे घेणे आहे. कारण जोपर्यंत तुम्ही मराठी विषयामध्ये एवढे मार्क घेणार नाही तोपर्यंत तुमचं रिझल्ट येणे एकदम साधी किंवा अवघड काम आहे. कारण आपलं मराठी व्याकरण असेल मॅथमॅटिक्स असेल बुद्धिमत्ता असेल आणि सामान्य ज्ञान असेल या चारही विषयांपैकी पाहिलं तर मराठी हा मार्क स्कोरिंग करण्यासाठी एकदम साधा आणि आपला रोजच्या परिचयाचा आणि दररोज घरी बोलला जाणारा विषय आहे. तर या विषयामध्ये आपल्याला सगळी मार्किंग काय करायची आहे कव्हर करायची आहे. प्रश्न विचारलेला यवतमाळ पोलीस शिपाई भरती 2024 ला. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. हेतुवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा. या ठिकाणी आपल्याला आता त्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार विचारलेला आहे. जसं आपण म्हटलं कालवाचक शब्दयोगी अव्यय मग काळाचा बोध करत असतील ते काय झाले कालवाचक झाले. जसं म्हटलं आपण नंतर त्याच्यानंतर आपण म्हटलं वेळा. तर या पद्धतीचे जे शब्द आहेत ते कशाचा बोध करतात काळाचा बोध करतात. या ठिकाणी हेतू म्हणजेच उद्देश. मग या ठिकाणी पूर्वी म्हटलं तर हा काळाचा बोध करते. विषय म्हटलं तर संबंध करते. त्याच्यानंतर अर्थी म्हटलं प्रित्यर्थ म्हटलं निमित्त म्हटलं स्थळ म्हटलं तर हे कशाचा बोध करतात हेतू या ठिकाणी दर्शवला जातो. बरोबर आहे. जसं प्रित्यर्थाचं वाक्य घेतलं तर मी त्या कार्यक्रमा प्रित्यर्थ उपस्थित राहिलो. जर कार्यक्रम नसता तर उपस्थित राहिलो असतो का मुळातच नाही. याचा अर्थ काय दर्शवते उद्देश दर्शवते किंवा हेतू दर्शवते. निमित्त सुद्धा दर्शवते स्थळ सुद्धा दर्शवते. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील पैकी शब्दयोगी अव्यय कोणता. शब्दयोगी अव्यय वर खाली मागे पुढे या पद्धतीने हे सगळे काय आहेत. जर एखाद्या नामाला जोडून आले हे सगळे तेव्हा ते शब्दयोगी अव्ययाचं काम करतात. याचाच अर्थ त्या ठिकाणी ते शब्द एखाद्या नामाला जोडून आलं पाहिजे. मग मनुष्यत्व म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला हा नाव आहे भाववाचक नाम. समोर म्हटलं तर हा शब्द एखाद्या नामाला जोडून येऊ शकतो. जसं आता म्हटलं की माझ्या समोर विद्यार्थी उभे आहेत किंवा माझ्या समोर विद्यार्थी बसलेले आहेत. मग या ठिकाणी माझ्या समोर म्हटलं तर निश्चितच या ठिकाणी काय झालं
तर समोर हा एका सर्वनामाला काय केलं, जोडून आलं. माझ्या घरासमोर, कोणासमोर, घरासमोर म्हटलं तर या ठिकाणी घर या नामाला जोडून आलं. याचा अर्थ समोर हा काय झालं, शब्दयोगी अव्यय झालं. माझ्या घरासमोर मंदिर आहे, माझ्या घरासमोर विहीर आहे, माझ्या घरासमोर आंब्याचं झाड आहे. तर या पद्धतीनं काय दर्शवते, शब्दयोगी अव्यय दर्शवते. परंतु हा ऑलरेडी उभयनवी अव्यय आहे, वा ऑलरेडी केवळ प्रयोगी अव्यय आहे. म्हणजे आपलं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 काय असेल, समोर. हे आपले योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, परीक्षेपूर्वी यातील पूर्वी हे कोणते अव्यय आहेत. निश्चितच परीक्षेपूर्वी म्हटलं तर निश्चितच परीक्षेपूर्वी म्हटलं तर हा वाक्यामध्ये परीक्षा या नामाला जोडून आलेला आहे. आणि पूर्वीचा जर प्रकल्प आला तर हा कशाचा बोध करते, तर काळाचा बोध करते. याचाच अर्थ याला कोणत्या प्रकारामध्ये गणलं जाईल, तर कालवाचक प्रकारामध्ये गणलं जाईल. म्हणजे या ठिकाणी पूर्वी नामाला जोडून आला, याचाच अर्थ हा काय असेल, तर हा असेल शब्दयोगी अव्यय. या पद्धतीनं तुम्हाला सगळे प्रश्न या ठिकाणी कव्हर करायचे आहेत, जेणेकरून आपलं रिझल्ट एका मार्काने सुद्धा जाता कामा नये. तर या पद्धतीने ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न लक्षात घ्या. मार्च नंतर एप्रिल महिना येतो, अधोरेखित सप्ताहाची जात ओळखा. या ठिकाणी मार्च नंतर या पद्धतीने शब्द दिलेला आहे. मार्च नंतर हे ठिकाणी नंतर हा शब्द कोणाला जोडून आला, मार्च या शब्दाला जोडून आला. मग जोडून आला तर ऑलरेडी कोणता प्रकार असेल, तुम्हाला उत्तर लगेच समजलेले असेल. याचाच अर्थ हा काय असेल, तर शब्दयोगी अव्यय असेल. प्रश्न विचारलेला आहे, सातारा पोलीस शिपाई भरती 2024 ला शब्दयोगी अव्यय हा घटक या पद्धतीने प्रश्न विचारले मित्रांनो, तर एकदम साधा आणि सोपा आहे. परंतु याच्या नंतर जर पाहिलं तुम्ही तर शब्दयोगी अव्यय आणि विभक्ती प्रत्यय ह्या दोघांचा एकदम जवळचा संबंध आहे. विभक्ती आणि शब्दयोगी अव्यय हे मामे बहीण आणि मामे भाऊ या पद्धतीने तुम्ही समजू शकता. कारण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, कधी कधी शब्दयोगी अव्ययाच्या ठिकाणी विभक्तीचे प्रत्यय येतात आणि विभक्ती प्रत्ययाच्या ठिकाणी शब्दयोगी अव्यय येतात. मला सांगायचं हेच होतं की या शब्दयोगी अव्यय घटकांतर्गत तुम्हाला ज्या पद्धतीनं विभक्तीमध्ये सामान्य रूप हा घटक अभ्यासायला मिळतो, त्याच पद्धतीनं शब्दयोगी अव्ययाचा वापर करताना देखील तुम्हाला शब्दाचं सामान्य रूप होताना काय होईल, दिसेल. त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी आत्ताच म्हटलं की शब्दयोगी अव्ययाच्या ठिकाणी विभक्ती प्रत्ययाचा वापर केला जातो आणि विभक्ती प्रत्ययाच्या ठिकाणी शब्दयोगी अव्ययाचा वापर केला जातो. तर याच घटका अंतर्गत तुम्हाला 2 घटक या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायचे आहेत. तो म्हणजे एक काय, तर विभक्ती प्रमाणे या ठिकाणी सामान्य रूप आणि दुसरं म्हणजे विभक्ती प्रतिरूपक. काय करायचे आहेत, विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय हा एक घटक त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे, शब्दयोगी अव्यय. आणि याच्यावर अजून एक तुम्हाला प्रश्न विचारला जाते, तो म्हणजेच काय, तर शुद्ध शब्दयोगी अव्यय. शुद्ध शब्दयोगी अव्यय या घटकावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाते. तर ह्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला शब्दयोगी अव्यय या घटका अंतर्गत काय असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर होतं आपलं पर्याय क्रमांक 2 शब्दयोगी अव्यय. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न काय म्हणतो, तो झाडाखाली गाढ झोपला या वाक्यातील खाली हे अव्यय रिकामी जागा आहे. प्रश्न विचारलेला आहे मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त चालक भरती 2024 ला. मग या ठिकाणी खाली कोणाला जोडून आलेला आहे, तर झाड या नामाला जोडून आलेला आहे. मग झाड या नामाला जोडून आलं तर याचाच अर्थ हा वाक्यामध्ये काय असेल, शब्दयोगी अव्यय असेल. चला यानंतरचा पाहूयात आपण 9व्या क्रमांकाचा प्रश्न. त्या दोघांमध्ये तू पडू नकोस अधोरेखित केलेल्या अव्ययाचा प्रकार ओळखा. मग दोघांमध्ये म्हटलं, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, दोघांमध्ये. याचाच अर्थ या ठिकाणी मध्ये हा नामाला लागून आलेला आहे. याचाच अर्थ तुम्हाला अजून उत्तर समजलं असेल, काय असेल, तर हा सुद्धा काय असेल, शब्दयोगी अव्यय असेल. पर्याय क्रमांक 4.
हा प्रश्न आपला आहे कोणता, तर पक्षी झाडावर बसला किंवा बसतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती 2024 ला प्रश्न आलेला आहे. आता या ठिकाणी झाडावर बसला म्हटलं किंवा बसतो म्हटलं तर झाडावर हा वाक्यामध्ये शब्द आलेला आहे आणि याचं वर्णन मी 2-3 वाक्यांमध्ये केलेलं आहे. तर या ठिकाणी झाड या शब्दाला वर लागून आला याचाच अर्थ हा काय असेल, तर एका शब्दामध्ये शब्दयोगी अव्यय असेल. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे शिवाय वाचून खेरीज यांना कोणते शब्दयोगी अव्यय म्हणता येईल. प्रश्न विचारलेला आहे ठाणे ग्रामीण बँड्समॅन पोलीस शिपाई भरती 2024 ला. आता या ठिकाणी शिवाय म्हटलं, त्याच्यानंतर काय वाचून, त्याच्यानंतर तिसरं दिलेलं आहे शब्दयोगी अव्यय खेरीज. तर निश्चितच या ठिकाणी हे तीनही शब्दयोगी अव्यय कोणाला लागून येतील, तर एखाद्या नामाला लागून येतील. म्हणजे या ठिकाणी जर आपण म्हटलं जसं फॉर एक्झाम्पल तुझ्या शिवाय, तुझ्या शिवाय सहलीला मजा येणार नाही, सहलीला मजा येणार नाही. मग येणार नाही याचा अर्थ ह्या वाक्यामध्ये काय दर्शवलेला आहे, सर्वनामाला शिवाय लागून आलेला आहे. याचाच अर्थ याच्यावरून आपल्याला काय दिसते, आपण कशाकडे जाऊ, तर या ठिकाणी प्रत्ययाकडे किंवा पर्यायाकडे जाऊ. तर या ठिकाणी आपल्याला काय दिसून येते, व्यतिरेक दिसून येते. या ठिकाणी तुलना होणार नाही, हेतू सुद्धा होणार नाही. या ठिकाणी व्यतिरेक वाचक म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपला उद्देश असेल. करणवाचक सुद्धा होणार नाही, तर व्यतिरेक वाचक हा आपला काय असेल योग्य उत्तर असेल. करणचा अर्थ काय होतो, तर या ठिकाणी करणचा अर्थ होते मित्रांनो साधन. जसं तुम्ही म्हणू शकता की वाऱ्यामुळे कपडे वाढतात, याचा अर्थ वारा काय झाला, एक साधन झाला वाऱ्यामुळे. मग मुळे हा शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारामध्ये येईल, तर करणवाचक मध्ये येईल. तर या पद्धतीने या शब्दांनी काय दर्शवला जातो, व्यतिरेक दर्शवला जातो. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न लक्षात घ्या. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. प्रश्न विचारलेला आहे किंवा वाक्य दिलेलं आहे घरासमोर विहीर आहे. प्रश्न विचारलेला आहे पिंपरी चिंचवड आयुक्त पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग या ठिकाणी घरासमोर म्हटलं तर या ठिकाणी घरासमोर काय आहे, विहीर आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या विहीर आहे म्हणजेच या ठिकाणी समोर घर आहे. हे घर काय, एक स्थळ आहे. या ठिकाणी स्थळ आहे. समोर म्हटलं तर हा काय दर्शवतो, स्थळ दर्शवतो. याचाच अर्थ या ठिकाणी स्थळवाचक शब्दयोगी अव्यय या प्रकारामध्ये समोर या शब्दयोगी अव्ययाचा काय होईल, समावेश होईल. तर या पद्धतीने आपण आज या ठिकाणी शब्दयोगी या घटकावर आलेले सगळ्या प्रश्नांचा सविस्तर विश्लेषण घेत आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. त्या झाडाखाली एक नंदी बैल बसला आहे. निश्चितच शब्दयोगी अव्यय नामाला जोडून काय आलेला आहे खाली. याचाच अर्थ झाड हा काय झाला, एक नाम झाला आणि याला कोणता शब्द लागून आलेला आहे खाली, म्हणजेच निश्चितच हा काय असेल तर शब्दयोगी अव्यय असेल. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 खाली. गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया 2024 ला या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे तुझ्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे. आता आपण या ठिकाणी वाक्य पाहिलं होतं शिवाय, तर या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे तुझ्याशिवाय. मग शिवाय शब्द या ठिकाणी दिलेला आहे, तर निश्चितच जीवन अपूर्ण आहे. याचा अर्थ शिवाय हा शब्द काय दर्शवतो, तर व्यतिरेकपणा दर्शवते. याचा अर्थ व्यतिरेक वाचक हा काय असेल, याचा प्रकार असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा काय झाला आपलं योग्य उत्तर झाला. पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे वाऱ्यामुळे कपडे लवकर वाढतात. मुळे या ठिकाणी लागून आलेला आहे आणि अव्ययाचा प्रकार विचारलेला आहे. तर निश्चितच या ठिकाणी शब्दाच्या जातीचे मूळ प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. मग क्रिया विशेषण आहे का, बिलकुल नाही. वारा या शब्दाला
काय जोडून आलेला आहे तर मुळे जोडून आलेला आहे. याचाच अर्थ याच्यामुळे काय झालं तर वाऱ्यामुळे या पद्धतीनं त्या ठिकाणी शब्द हा नामाला जोडून आलेला आहे. याचाच अर्थ आपलं उत्तर काय असेल तर शब्दयोगी अव्यय हा आपलं योग्य उत्तर असेल. तर या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्न पाहिलेले आहेत. यानंतर अजून मराठी व्याकरण या विषयातील पुन्हा अजून नवीन व्हिडिओ आपण घेऊन येऊ. चला तोपर्यंत आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये एका नवीन घटकासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.